नमस्कार मंडळी, सकाळ सकाळ शुभ सकाळ। मी तुमची होस्ट अँड रोज ज्योत्स्ना माझ्या ट्रॅव्हल व्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये दापोली ते गणपतीपुळे असा आजचा मी प्रवास दाखवणार आहे आणि तिथून पुढे गणपतीपुळे ते कुणकेश्वर असा आजचा आमचा प्रवास असणार आहे। तर नेहमीप्रमाणे ब्लॉगची सुरुवात गणपतीच्या गजराने करूया। चला मंडळी, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मंडळी, आता आम्ही दापोलीवरनं पेड मार्गे हायवेला लागलो आहे आणि हायवेवरनं आता आल्यानंतर हा बोस्ते घाट लागलेला आहे। तर मंडळी, हा आहे बोस्ते घाट। रोड किती छान आहेत बघा आणि रोडला ट्रॅफिक नसल्यामुळे ना प्रवास करायला जाम छान वाटते। मंडळी, हा आहे परशुराम घाट। परशुराम घाट हा पूर्वी एकदम अरुंद होता, आता हा रस्ता मोठा केल्यामुळे किती घाट असा घाट राहिलेला नाहीये, असं नॉर्मल ट्रॅव्हल केल्यासारखं वाटायला लागले। अजून घाटाचं काम चालूच आहे, तुम्हाला रस्त्याच्या कडेने दिसतंय बघा की माती वगैरे टाकलेली आहे, ते रोडचं अजून काम चालू आहे, पण बऱ्यापैकी रोड एकदम चांगला झालेला आहे। या रोडला बघून मला माझ्या लहानपणीची एक कवितेची ओळ आठवते। घाटातली वाट काय ग तुझा थाट, म्हणजे रोड एवढा छान आहे की ती मला ओळ आठवली मंडळी। म्हणजे लहानपणामध्ये गेली ह्या वाटेला पाहून, म्हणजे घाटातली ही वाट किती छान वाटते बघा। मंडळी, आता जाकादेवी आलेली आहे। जाकादेवीच्या इथून गणपतीपुळे आता फार कमी अंतर राहिलेलं आहे, तर मला फार एक्साइटमेंट झाली आहे गणपती बाप्पांना भेटायची। आता लवकरच भेटू आपल्या गणपती बाप्पांना आपण। गणपतीपुळे आता फार जवळ आलंय मंदिर। आता जवळजवळ आता 1 मिनिटावर येईलच माझ्या मते मंदिर आता, त्यामुळे बघू आपण आपलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊच आता। रस्ते बघा किती छान आहेत, आजूबाजूला सगळी माडांची झाडं आहेत, त्यामुळे कोकणात आल्यासारखं प्रत्येकाला वाटणारच या झाडांकडे बघून। आता येईल बघा मंदिर, दिसतंय आता 1 मिनिटावर मंदिर दिसतंय आता। गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये नेहमी गर्दी ही पाहायला मिळतेच, म्हणजे फार कमी असं असेल की गर्दी नसेल मिळाली बघायला आम्हाला, पण आम्ही जेव्हा पण येतो तर गणपती मंदिरमध्ये ह्या गर्दी असते। महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणावरनं लोक येतातच या दर्शनाला देवाच्या। पाहू आपण पण दर्शन घेऊ आता ह्याच्या पुढे। नमस्कार मंडळी, आपण आलो आहेत गणपतीपुळे मंदिरामध्ये। इथे त्यांनी जेवणाची सोय केलेली आहे प्रसादाची, तर लोक बसली आहेत आणि साईडने लोक मंदिराच्या दर्शनाला जात आहेत। आतमध्ये मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण आतमध्ये मोबाईल अलाव नाहीये। बाकी इथे सगळे प्रसाद जेवत आहेत सगळे आणि इथे लाईनमध्ये जातात। सिनियर सिटीजनला बॅक साईडने डायरेक्ट एंट्री मिळते, त्यामुळे कोणाची सिनियर सिटीजन असतील तर त्याने बॅक साईडने एंट्री करावी। दर्शन झाल्यावर तुम्हाला थेट भेटते। मंडळी, आत्ताच आमचं गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे, तर तुम्हाला या मंदिराबद्दल मी काही माहिती सांगते। हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातलं एकदम सुप्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे। हे स्वयंभू गणपतीचं प्राचीन मंदिर आहे, 400 वर्षापूर्वी जुनं आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मूर्ती ही पश्चिम साईडला फेस करून बसलेली आहे,
म्हणजे समुद्राच्या कडे तोंड करून बसलेली ही मूर्ती आहे आणि ही फार दुर्मिळ गोष्ट मानली जाते. इकडचा हा जो समुद्र किनारा मी तुम्हाला दाखवते आहे ना, ही गोल्डन सँड बोलतात इकडे. या सँडला गोल्डन सँड बोलतात आणि पाणी एकदम निळाशार आहे. तर इकडचं वातावरण एवढं छान आहे ना की मनाला मनमोहून टाकून जातं, की म्हणजे एवढं मन प्रसन्न होतं ना इथे आल्यावर आणि मनाला एकदम वेगळी शांतता. इकडचे वाईब्स पण एवढे छान आहेत, अर्थातच असणारच चांगले, कारण आपले गणपती बाप्पा इथे आहेत, तर इकडचे वाईब्स तर नक्कीच चांगले असणार. इकडचा परिसर बघा किती छान वाटतो आहे. माघ महिन्यामध्ये इथे प्रचंड भाविकांची गर्दी असते. अर्थातच गणपती बाप्पाचा बर्थडे असल्यामुळे तर भाविक लोक तर गर्दी करणारच इकडे. इकडच्या ट्रस्टने भाविकांसाठी राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. प्रसादाची सोय तर मंदिरात असतेच, पण आजूबाजूला कोकणी पद्धतीचं जेवण सुद्धा उपलब्ध आहे इकडे. तर मंडळी नक्की व्हिजिट द्या. बघा मंडळी, ही वस्तू सगळ्यांची आवडीची आहे, म्हणजे आता आम्ही खातोय. आता ही वस्तू कोकणचा रानमेवा. ह्या वस्तूला आता आपण तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मंडळी, हा आला आरेवारे रोड. हे माझं सगळ्यात फेवरेट ठिकाण आहे. इकडे आल्यावर मी आरेवारे रोडची फेरफटका तर मारतेच मारते. आरेवारे रोड हा फक्त एक समुद्री किनारा नसून निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवण्याचं ठिकाण आहे. इथे पारंपरिक कोकणी संस्कृती, खाद्यपदार्थ आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळे आरेवारे हा कोकणातील अनमोल खजिना मानला जातो. जर तुम्हाला समुद्राच्या लाटांसोबत वेळ घालवायचा असेल, तर निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवायचं असेल आणि कोकणातील पारंपरिक जीवन अनुभवायचं असेल, तर आरेवारेची सफर तुम्ही नक्कीच करा. ही तुमच्या आयुष्यातली अविस्मरणीय भेट असेल. या रस्त्यावरून फिरताना समुद्राची लाट, थोडी डोंगरवाट आणि सभोवतालचं हिरवगार निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. हा रस्ता मुख्यतः रत्नागिरीच्या समुद्रा किनाऱ्यालगतच जातो. या भागातून फिरताना तुम्हाला समुद्राचं सौंदर्य, थंड वाऱ्याचा स्पर्श आणि हिरवाईचा आस्वाद एकत्र मिळतो. म्हणून अनेक पर्यटक आणि स्थानिक इथे फिरायला येतात, फोटो काढायला येतात आणि स्वतःचा शांत वेळ घालवायला येतात. आरेवारे रोडचा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खूपच खास आहे. म्हणून मित्रांनो, जर कोकणात यायचा वेळ आली तर गणपतीपुळ्यावरनं इथे पण एक व्हिजिट नक्की द्या तुम्ही. तुम्हाला सुद्धा भरपूर आवडेल हा अनुभव घ्यायला. एवढा रोड छान आहे, म्हणजे तुमचं जे दिवसभराचं थकावट असते ती अशीच निघून जाईल, दूर होईल. म्हणजे एवढं फ्रेश वाटायला लागलंय मला तर. एकतर आपण मंदिराचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यामुळे आधीच तिकडचे वाईब्स एवढे चांगले, प्लस ह्या रोडचे अजून वाईब्स एवढे छान की एवढं चांगलं वाटायला लागलंय. आता मी तुम्हाला शब्द पण अपुरे पडायला लागलेत. ते प्रत्यक्ष तुम्हाला मित्रांनो यावंच लागेल. इकडे आल्यानंतर तुम्ही नक्कीच मला सांगा की आम्ही जाऊन आलो, आम्ही व्हिजिट करून आलो. मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. नमस्कार मंडळी, बघा किती छान दृश्य आहे ते. आता हा आपला आरेवारे रोड ॲक्च्युली कंटिन्यू चालला आहे, पण आता कुणकेश्वर रोडला जॉईंट होणार आहे. ही बघा, आता ही सुरूची बाग आहे पूर्ण. आता ही सुरूच्या बागेतून म्हणजे हा रोड निघाला आहे कच्चा, तो आता पुढे जाऊन कंटिन्यू होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला आता पुढे दाखवतो की कुणकेश्वरला जाण्यासाठी जो आता मार्ग आहे, जो ह्याला आता कंटिन्यू. हा बघा, आता हा रोड आपण आता जॉईन केलेला आहे. आणि आता तुम्हाला एक दृश्य दाखवतो बघा. हे आहे स्वामी समर्थांचं मठ आहे, जे आता कुणकेश्वर लागायच्या आधी हे स्वामी समर्थांचं मठ आहे. आणि त्याच्याच समोर आता हे अगदी बीच बघा, किती सुंदर बीच आहे तो. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी कोकणामध्ये आता हे स्वतः ड्राईव्ह करत होतो, पण इकडचे जे रोड आहेत ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला, म्हणजे अगदी म्हणजे गाडी चालवण्याला इतकं सोपा आणि स्मूथ रोड आहे ना,
ते आपल्याला मुंबईच्या ठिकाणी आपण राहतो, हो मुंबईला तुम्ही बघितलं की इतके रोड खराब आहेत आणि काय इथे इतकं सुंदर झालेलं आहे ना, इतकं मस्त रोड आहे. आणि बघा काय दृश्य आहे, म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली आहे, इतकं सुंदर आभाळातून म्हणजे आता सूर्याचं दृश्य आहे, इतकं छान म्हणजे समुद्रावरती पडते त्याचे, काय मस्त. म्हणजे ते ॲक्च्युली आम्ही तुम्हाला सांगतो की आता हे आम्ही समोर बघतोय ना, ते इतकं सुंदर म्हणजे छान वाटतं आम्हा लोकांना. हे आता तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये जितकं दाखवतोय तितकं तुम्हाला आता दिसत असेल, पण हे पर्सनली ज्यावेळेला आपण हे बघतो ना, तर पर्सनली बघितल्यानंतर याचा काहीतरी वेगळा आनंद आहे. म्हणजे नक्की म्हणजे आपण कुठेतरी असं लांब फिरायला जातोय तर हा रोड आहे ना, नक्की हे बघा किती सुंदर दृश्य आहे. वा, म्हणजे आता कुणकेश्वर मंदिराच्या अगदी आपण जवळ आलो. हे कुणकेश्वर मंदिराचं बीच आहे. आता इथून बघा काय मंदिर आपले कोकणाचे, म्हणजे बीचला लागूनच सगळे मंदिर आहेत, काय मस्त आहे तुम्हाला सांगतो. हे आता आपण अगदी कुणकेश्वर मंदिराच्या जवळच आलो आहे. हा मंदिराकडे जाणारा मार्ग आहे. हे बघा तुम्हाला इथून दिसत असेल, हे मंदिर आहे कुणकेश्वराचं. मंडळी बघा मंदिर आलेलं आहे. बघा आपण आता मंदिरात चाललोय. किती छान वाटतंय बघा इकडचा परिसरच. भरपूर लोक इथे येतात ऍक्च्युली दर्शनासाठी. कुणकेश्वर मंदिर म्हणजे कोणाचं मंदिर, तर कुणकेश्वर मंदिर हे शंकर भगवानाचं मंदिर आहे. हे ह्याचं ऍक्च्युली कसं आहे, हे पुरातन मंदिर आहे. म्हणजे मंदिराचा इतिहास असा आहे की शेकडो वर्ष जुनं मंदिर आहे हे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेप्रमाणे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील म्हणजे धार्मिक केंद्र म्हणून ओळखलं जायचं. इथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. लाखो भाविक इथे अभिषेक, पूजा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतात. पर्यटनासाठी हे एकदम सुंदर ठिकाण आहे. म्हणजे मला तर एकदम छान, मी फर्स्ट टाइम आले इकडे, तर मला तर एकदम सुंदर वाटलं. ह्याच्या पायऱ्या बघा किती छान आहेत. म्हणजे हे जुनं बांधकाम असल्यामुळे आता हे तसं बघायला नाही मिळत. हे पूर्वीच्या काळातलं बांधकाम आहे, हे कळतच आहे त्याच्या रचनेनुसार परिसर कसा आहे, बांधकाम किती छान केलेलं आहे बघा. हे पूर्वीच्या काळातल्या ह्याच्या रचनेवरनच कळतंय की भरपूर वर्षापूर्वीच आहे हे मंदिर. केवढा मोठा नंदी आहे बघा मंदिराच्या बाहेर. आतमध्ये ऍक्च्युली मी तुम्हाला पूर्ण दाखवू नाही शकणार, पण जेवढं दाखवता येईल तिथपर्यंत तुम्हाला मी दाखवू शकते. कारण बऱ्याच मंदिरामध्ये रिस्ट्रिक्शन असतात की कॅमेरा घेऊन जायला अलाव नाहीच आहे आतमध्ये. बघा समुद्र किती छान दिसतोय. हे मंदिराच्या बाहेरचं आहे प्रवेशद्वार. बाहेर बघा किती छान काम केलेलं आहे, त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे पूर्ण. किती छान वाटतंय, म्हणजे प्रसन्न वाटतंय ह्या परिसरात राहून सुद्धा. असा गाभारा आहे आतमध्ये. गाभाऱ्याचं मी दर्शन नाही दाखवू शकत तुम्हाला. आत्ता आमचं दर्शन झालेलं आहे, छानपैकी दर्शन झालेलं आहे. आता तुम्हाला समुद्र किनारा सांगते. बघा किती छान आहे. हा पूर्ण अरबी समुद्र आहे. आपल्याला कोकणाला लाभलेला हा अरबी समुद्र आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनारे असल्यामुळे इथून समुद्राचं एक अद्भुत दृश्य पाहायला मिळतं आपल्याला. लाटांचा आवाज, मंद वारा आणि शिवमंदिरातली भक्तिमय वातावरण हे सगळ्यांच्या मनाला एकदम समाधान करून देतं. बघा लाटा कशा अशा किनाऱ्यावर आपटतात. किती छान वाटत असेल इथे. मी पाण्यात गेलेली नाहीये इकडे, मी मंदिरातनं वरूनच तुम्हाला हे शूट करून दाखवते. पण तिकडे प्रत्यक्ष पण किती छान वाटत असेल खाली गेल्यावर. इथे आजूबाजूला खाऊ गल्ली आहे. लोक दर्शन घेतल्यावर इथे छोटं मोठं खायला येतात. मग मंडळी कसा वाटला आमचा हा प्रवास? आशा करते आमचा हा प्रवास तुम्हाला नक्की आवडला असेल. हो, पण मी आता नेक्स्ट प्रवास कुठे जाणार आहे हे मला गेस करून तुम्ही नक्की सांगा. कारण माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट वाला प्रवास असणार आहे. त्याच्या आधी मला कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही नक्की लिहून पाठवा.
हो, पण जाण्याआधी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.